सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम। देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे। आजच्या मननासाठी उपदेशक याचा 12वा अध्याय आणि 13वं वचन या ठिकाणी आपण वाचूया। आता सर्व काही तुम्ही ऐकले, सर्वांचे सार हे की देवाचे भय धर, त्याच्या आज्ञा पाळ, मनुष्य कर्तव्य काय ते एवढेच आहे। देवाचं वचन या ठिकाणी आपणास सांगत आहे की तुम्ही देवाचं वचन ऐकत आहात, त्या सर्वांचा सारांश हाच आहे की आम्ही प्रत्येकानं परमेश्वराचं देवाचं भय धरलं पाहिजे आणि देवाच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, आम्ही देवावरती प्रीती केली पाहिजे आणि हेच प्रत्येक मनुष्याचं कर्तव्य आहे, जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपण पार पाडावी ही परमेश्वराची इच्छा आहे। आणि म्हणून आपण प्रत्येकजण देवाचं वचन ऐकत आहोत, त्यावरती विश्वास ठेवत आहोत, तर आपण देवाचं भय धरूया, त्याच्या आज्ञा पाळूया आणि त्याचं गौरव सदा सर्व काळ करत राहूया। आजचं वचन देव आशीर्वादित करो, देव तुम्हाला आशीर्वादित करो। आपण प्रार्थना करूया। पवित्र देवा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो। देवा, आम्ही तुझं उपकार आणि आभार मानतो। आजचं वचन ज्याने ऐकलं पाहिलं त्या सर्वांना प्रभू तुझा आशीर्वाद दे, त्या सर्वांना चांगलं आरोग्य दे, त्या सर्वांचं येणं जाणं आशीर्वादित कर, त्या सर्वांचं काम आशीर्वादित कर। पुन्हा प्रार्थना करतो, त्यांच्या कामामध्ये सहाय्य आणि मदत कर, त्यांच्या सर्व समस्या अडचणी दूर कर। तू किती चांगला देव आहेस याचा अनुभव दे व त्यांच्या जीवनामध्ये मोठी साक्ष घडव। त्यांचं कुटुंब आशीर्वादित कर, त्यांच्या कुटुंबाचं तारण कर आणि परमेश्वर बाप्पा, आजच्या वचनाप्रमाणे प्रत्येक देवा तुझं लेकरू वचन ऐकत आहे, तर त्या प्रत्येक व्यक्तीनं प्रभू तुझं भय धरावं आणि तुझी आज्ञा पाळावी आणि तुझ्यावरती प्रीती करावी आणि मनुष्य कर्तव्य जी जबाबदारी आहे ती पार पाडावी। आणि परमेश्वरा, या सर्व तुझ्या लेकराने तुझी स्तुती आणि तुझं गौरव करत राहावं। म्हणून देव बाप्पा, मी तुझ्या चरणापाशी कळकळीच्या आग्रहाची प्रार्थना विनंती करत आहे, तो आमची प्रार्थना ऐकून घे। येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणून तू बाप्पा ऐक, आमेन। माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंत्या लिहून तुम्ही मला पाठवा। मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन आणि माझा स्वर्गीय पिता तुम्हाला उत्तर देईल। त्याचबरोबर माझ्या चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा, म्हणजे रोज तुम्हाला देवाचं वचन ऐकायला पाहायला मिळेल आणि ऐकण्याच्याद्वारे पाहण्याच्याद्वारे देव तुम्हाला आशीर्वादित करेल आणि तुम्ही सदा सर्व काळ त्या परमेश्वराचं गौरव करत राहाल। आमेन।